नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं 13 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सिव्हिल इंजिनियर सर्व्हिसेस मेन्स एक्झाम 2024चा जो आहे तर तो लिस्ट लागलेला आहे, म्हणजे कट ऑफ लागलेला आहे. जाहिरात क्रमांक 54/2025 जी होती तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो आलेला आहे 13 नोव्हेंबर 2025 रोजी. तर तुम्ही बघू शकता इथं रोल नंबर आहे आणि उमेदवाराच्या नावानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. ही जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी जी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा जी आहे तर त्या परीक्षेचा हा निकाल लागलेला आहे. आपण आता कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तर तो पाहणार आहोत. कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ जे आहे ते किती लागलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर त्याच्या संदर्भातली जे अपडेट आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिले आहे. तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता. 104 उमेदवारांचे नावाची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे. सोबतच कट ऑफ जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. तर बघू शकता ओपन जनरलचा कट ऑफ लागलेला आहे 118, ओपन फिमेल लागला 88, स्पोर्ट लागलेला आहे ओपनचा 67, अगेन्स्ट स्पोर्ट ग्रुप बी मध्ये 115 लागलेला आहे. SC जनरल लागला आहे 78. त्यानंतर ST लागलेला आहे. ST आणि STमध्ये जागा नाही आहे. DTA जनरल लागला आहे 105, NTBसाठी जागा नाही आहे. सोशल बॅकवर्ड क्लाससाठी 101 लागलेला आहे. NTC लागलेला 84, NTD लागला आहे 72, OBC फिमेल लागलेला आहे 66, OBC जनरल लागला आहे 68, EWS जनरल लागला आहे 90, EWS अगेन्स्ट जनरल लागला आहे 109, SCBC लागलेला आहे 65, दिव्यांगाचा लागलेला आहे 54. अशा प्रकारे MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024साठी जी जाहिरात होती, जाहिरात क्रमांक 54/2025, तर त्या जाहिरातीचा निकाल जो आहे तर तो लागण्यात आलेला आहे MPSC आयोगाकडनं 13 नोव्हेंबर 2025 रोजी. तर त्या संदर्भात ही संपूर्ण माहिती होती. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.